येळकोट येळकोट, जय ज्योती, जय भीम, जय ओबीसी. आपल्या मंचावर जे सगळे महापुरुष आहेत यांना वंदन करून, आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही एवढ्या वेळापासून या आपल्या लेकरा बाळांच्या, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी तुम्ही जे बसलाय रस्त्यावर आणि सगळ्यांना ऐकताय, आमच्या सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज आम्हाला नेते केले, तर तुमच्या सर्वांना धन्यवाद. आपल्यावर जो गेल्या 1.5-2 वर्षापासून जो मनोज जरांगे रूपी ब्रह्मराक्षस आपल्या ओबीसीच्या भोकांडे बसवलाय, यासाठी आपण बघतोय. खऱ्या अर्थानं 58 मोर्चे निघाले. आम्हाला कुणाच्या ताटात जायचं नाही असं त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सामाजिक मागास होता नाही आलं. मग ते 53 साली कालेलकर आयोगामध्ये नाही होता आलं. बीडी देशमुख कमिटी आली त्यावेळेस तुम्हाला घेतलं नाही. 82 साली मंडल आयोग आला त्यावेळेस तुम्हाला सामाजिक मागास नाही ठरवलं. मग कुठंतरी असं वाटायला लागलं की हे जे गाववाड्यातले आलुतेदार, बलुतेदार, धनगर, माळी, तेळी, साळी, वडारी, कायकडी, रामोशी हे आता सरपंच होतील, ग्रामपंचायत सदस्य होतील आणि कुठंतरी आपल्याला आव्हान देतील. म्हणून त्या कुणबी दाखल्याचं खूळ 2004 साली चालू झालं. आणि खऱ्या अर्थानं ओबीसीच्या शरीरामध्ये कॅन्सर घुसवायची पहिली स्टेज त्यावेळेस चालू झाली. ज्या वेळेस 2004 ला तो GR आला त्यावेळेसच आपण अशा संख्येने त्याला विरोध केला पाहिजे होता. हजारोंनी कुणबी दाखले काढले. आपली नगरसेवक पद गेली, आपली महापौर पद गेली, आपली सरपंच पद गेली. आता 1.5 वर्षापूर्वी ती शिंदे कमिटी आली. याच आडानी हटकोर जरांगेच्या आग्रहामुळं या कमिटी बसली. 450 जाती आहेत, पालावर राहतात, भटके आहेत, दगडी फोडतात. यांच्यासाठी तुम्ही अशी कमिटी नाही केली कधी कोणती. अहो, यांना साधं रहिवाशाचे पुरावे नाहीत, यांच्याकडे आयडी प्रूफ नाहीत. यांचे पुरावे शोधायला तुम्ही तहसील ऑफिसला टेबल नाही लावले. सत्ता तुमची आहे म्हणून कसंही मुकी बिचारी कुणी कशी आगा आणि आमच्यात घुसायला, कुणबीमध्ये घुसायला तुम्ही एक GR काढता. या शिंदे कमिटी नंतर 7-8 GR लागलेत. माझी जात काय, माझी जात सिद्ध करायला मला माझ्या बापाचा, माझ्या आजोबाचा, पंजोबाचा पुरावा मला द्यायला लागतो. मला प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं.